वेलकम. 12th सायन्स बायोलॉजी मधला चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हा चॅप्टर आज आपण बघतोय. या चॅप्टर मध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे नक्की काय आणि त्याचं कन्झर्वेशन कसं करायचं किंवा जर बायोडायव्हर्सिटीचा लॉस झाला तर होणारे इफेक्ट्स काय आहेत ह्या सगळ्या पॉइंटचा स्टडी करणार आहोत. ह्या टॉपिक मधला हा जो एन्व्हायरमेंटल इश्यूज हा जो पॉइंट आहे तो आताच्या एज्युकेशनल इयर 2021-22 साठी डिलीट केलेला आहे. सो आपण फोकस करणार आहोत बायोडायव्हर्सिटी ह्या पॉइंट वरती. आता डायव्हर्सिटी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी. डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी. मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी, विविधता. बायोडायव्हर्सिटी, बायोस मीन्स लाईफ, व्हरायटी ऑफ लाईफ दॅट इज व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपण बघतोय आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांचा जर आपण साईज बघितली तर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, वेगवेगळे डायटम्स वगैरे आहेत. त्याचबरोबर साईजनी मोठे जे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो म्हणजेच मॅक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल वेगवेगळे प्लांट्स आहेत, मग मँगो असेल, चिक्कू असेल किंवा अजून आपण बघितलं हिबिस्कस सारखे प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत, लायन, टायगर, कॅट किंवा ह्युमन बिईंग आहेत. म्हणजे मायक्रोस्कोपिक, मॅक्रोस्कोपिक हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर आपण जर त्यांचा शेप बघितला तर प्रत्येक ऑर्गॅनिझमचा आपल्याला शेप वेगळा दिसतोय. त्यांचा लाईफस्पॅन जो आहे, लाईफस्पॅन म्हणजे आपण वयोमर्यादा म्हणतो, ह्या प्रत्येक ऑर्गॅनिझमशी, प्लांटशी, ॲनिमल्सशी जे काही वयोमर्यादा, लाईफस्पॅन आहे हा वेगवेगळा आहे. त्याचबरोबर अजून त्यांचे बिहेवियरल फॅक्टर्स आपण बघितले. फॉर एक्झाम्पल टाईप ऑफ रिप्रोडक्शन असेल, काही असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, काही फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन असेल. काही आपण बघतो ॲटोट्रॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल प्लांट्स, कारण त्यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. काही हेट्रोट्रॉपिक आहेत म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स ते प्लांट्सवरती हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फूड मटेरियलसाठी डिपेंड आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ही बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन करतो. मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण काय सांगतो तर एखाद्या ठराविक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, जर व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील तर त्या कन्सेप्टला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आता ऍक्च्युली अशी बायोडायव्हर्सिटी का प्रेझेंट आहे अर्थवरती तर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे कमी जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत. म्हणजे सॉइलचा टाईप असेल किंवा सनलाईट असेल किंवा वॉटरची अवेलेबिलिटी असेल, ही प्रत्येक ठिकाणी सारखी नाहीये. टेम्परेचर आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी सारख्या नाहीत. म्हणून त्या ठिकाणी अडॅप्ट होण्यासाठी, त्या ठिकाणी टिकून राहण्यासाठी त्या ऑर्गॅनिझम्सनी स्वतःमध्ये चेंजेस केलेले आहेत. त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सनुसार ते त्या ठिकाणी अडॅप्ट झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारचे ही बायोडायव्हर्सिटी वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळते. फर्स्ट पॉइंट इथं आपण बघूयात, डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन ही एक्झामला 1 मार्कासाठी येऊ शकते. सो ह्या डेफिनेशन वरती आपण फोकस करूयात. बघा, इट इज अ पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लुड्स द डिफरन्सेस इन द जीन्स अमंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ स्पेसिस. काय म्हटले बघा, इट इज अ पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लुड्स द डिफरन्सेस इन जीन्स अमंग द इंडिव्हिज्युअल्स. आपण जर बघितलं तर ह्या प्रत्येक ऑर्गॅनिझम्स मध्ये, इंडिव्हिज्युअल्स मध्ये डिफरन्स का आहे, विविधता का आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे का आहेत तर त्याच्या मागं मेन बेसिक रिझन आहे की त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय तर बायोडायव्हर्सिटी ही प्रेझेंट दिसतीये. आता बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे ही कुणी कॉइन केली आहे बघा. द बायोडायव्हर्सिटी
was actually coined by Walter Rosen in 1982. 1982 मध्ये वॉल्टर रोझेन नावाच्या सायंटिस्टनी फर्स्ट टाइम ही कन्सेप्ट बायोडायव्हर्सिटी ही टर्म कॉइन केली होती. नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय लेव्हल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर लेव्हल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये आपण काय बघणार आहे, तर 3 लेव्हल्स आपण बघणार आहे. एक आहे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, दुसरी आहे स्पेसिस बायोडायव्हर्सिटी आणि तिसरी आहे इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी. त्यातला फर्स्ट पॉइंट आपण बघूयात, जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. शॉर्ट नोट येऊ शकते ह्या पॉइंट वरती, राईट अ नोट ऑन जेनेटिक बायोडायव्हर्सिटी किंवा लेव्हल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी ह्या पॉइंट वरती 3 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन डिफरंट लेव्हल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. सो फर्स्ट आपण बघूयात जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. आता ही जी जेनेटिक बायोडायव्हर्सिटी आहे तिलाच आपण इंट्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असं सुद्धा म्हणतो. पॉइंट महत्वाचा आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड इंट्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी. आता व्हॉट इज मीन बाय इंट्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी? इंट्रास्पेसिफिक म्हणजे विदिन स्पेसिस, म्हणजे एकाच स्पेसिसमध्ये वेगवेगळे व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, व्हरायटी ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहेत. का? कारण ह्या एका स्पेसिसमध्ये सुद्धा वेगवेगळे जेनेटिक कॉम्बिनेशन आपल्याला किंवा जीन्स आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग ही एक स्पेसिस आपण घेतली तर ह्या ह्युमन बिईंग मध्ये वेगवेगळे रेसेस आपल्याला बघायला मिळतात. मंगोलॉइड ही एक रेस आहे की ज्याच्यामध्ये जॅपनीज किंवा चीन मधल्या लोकांचा समावेश होतो. त्यानंतर निग्रॉइड ही एक रेस आहे की ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आफ्रिकन कंट्रीज मधल्या वगैरे जे लोक आहेत, स्पेशली आपण केनियाचे वगैरे जर लोक बघितले तर त्यांचा समावेश त्या निग्रॉइड ह्या रेसमध्ये होतोय. तर ह्युमन बिईंग ही ऍक्च्युली एक स्पेसिस आहे, होमो सॅपियन्स ही एक स्पेसिस आहे, पण त्याच्यामध्ये मंगोलॉइड, निग्रॉइड, ऑस्ट्रॅलॉइड, कॉकेशियन्स अशा वेगवेगळ्या 4 रेसेस आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या रेसेसचे ह्युमन बिईंग आपण जर बघितले तर ते दिसायला एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल निग्रॉइड जर आपण बघितले तर प्युअर ब्लॅक हा त्यांच्या स्किनचा कलर आहे. त्यांचे जे हेअर्स आहेत ते कर्ली आहेत, हेअर्स कुरळे केस आहेत. तेच आपण मंगोलॉइड जर बघितलं तर ते शक्यतो उंचीनं कमी असतात. त्यांचं जे फेस आहे ते फ्लॅट असं फेस असतं, त्यांचे डोळे आपल्याला लहान दिसतात. हे चेंजेस जे आहेत हे त्या पर्टिक्युलर स्पेसिसमध्ये का आलेले आहेत तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे जीन्स प्रेझेंट आहेत. आता हे जीन्स का वेगवेगळे आहेत तर त्या ठिकाणी त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला टिकण्यासाठी त्या ऑर्गॅनिझम्सनी स्वतःमध्ये काही चेंजेस केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचे कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत. त्याला आपण म्हणतो जेनेटिक बायोडायव्हर्सिटी म्हणजेच इंट्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी. इथं जेनेटिक बायोडायव्हर्सिटीमध्ये जेनेटिक व्हॅरिएशन ही कन्सेप्ट खूप जास्त महत्वाची. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या जीनमध्ये काही चेंजेस असतात आणि त्याच्यामुळं तो प्रत्येक ऑर्गॅनिझम आपल्याला त्या स्पेसिस मधला वेगळा दिसतो. आता मी जसं तुम्हाला ह्युमन बिईंग मधल्या 4 रेसेस हे एक्झाम्पल सांगितलं तसं आपल्याला मँगोच्या वेगवेगळ्या व्हरायटीज माहिती आहेत. म्हणजे आपल्याकडे जो मँगो आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला हापूस आंबा, पायरी आंबा ह्यासारख्या वेगवेगळ्या व्हरायटीज माहिती आहेत. अशा जवळजवळ 1000 व्हरायटीज, 1000 व्हरायटीज मँगोच्या प्रेझेंट असताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपण राईसच्या व्हरायटी बघितल्या. राईसच्या व्हरायटी आपल्याला माहिती आहे बासमती राईस आहे, त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये जया, रत्ना अशा वेगवेगळ्या आपल्याला व्हरायटीज बघायला मिळतात. इंडियामध्ये आपण जर बघितलं तर राईस आणि व्हीटच्या जवळजवळ 50,000 व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्लांट स्पेसिस एकच आहे, फॉर एक्झाम्पल मँगो, पण त्याच्यामध्ये 1000 व्हरायटीज आहेत. व्हीट, राईस हे जे वेगवेगळे स्पेसिस आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ 50,000 व्हरायटीज आहेत. आणखी एक एक्झाम्पल बघतोय आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटीचं, ते म्हणजे रॉल्फिया ओमिटोरिया. एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. या रॉल्फिया ओमिटोरियामध्ये एक ऍक्टिव्ह कंपोनंट आहे, त्याचं नाव आहे रेझर पाईन. पॉइंट इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क साठी क्वेश्चन असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह साठी हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. रॉल्फिया ओमिटोरियामध्ये रेझर पाईन नावाचा ऍक्टिव्ह कंपोनंट आहे. आता हिमालयन रिजन मध्ये सापडणारे हे जे प्लांट आहे त्या प्लांटमध्ये हा जो रेझर पाईनचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे
ते लोकेशन टू लोकेशन चेंज होताना आपल्याला दिसते. त्या प्लांटची पोटन्सी त्याची जी एफिशियन्सी आहे, कपॅसिटी आहे, म्हणजे त्या प्लांटचा इफेक्ट आहे त्या केमिकलचा, तो इफेक्ट त्या केमिकलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते लोकेशन टू लोकेशन आपल्याला वेगवेगळं बघायला मिळतं. म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी हा पॉईंट का इम्पॉर्टंट, कारण हेल्दी ब्रीडिंग होण्यासाठी त्या पॉप्युलेशनचं जेनेटिक डायव्हर्सिटी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या लेक्चरला आपण लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी हा पॉईंट बघितला. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यातल्या बाकीच्या 2 लेवल्स ज्या आहेत, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी, हे 2 पॉईंट्स बघूयात. थँक्यू.